दिवंगत वारकरी भोसलेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा 5,000ची वैयक्तिक मदत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा संवेदनशील निर्णय. तिन्ही वारकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून दिला धीर. दुःखाच्या प्रसंगी शासन कुटुंबियांच्या पाठीशी. आषाढी वारी दरम्यान जेजुरी येथील दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांची राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही देत त्यांनी शासन नियमानुसार मिळणाऱ्या शासकीय मदतीबरोबरच कसबे डिग्रज येथील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर दरमहा 5,000 रुपये देण्याची घोषणा केली. पालकमंत्री श्री पाटील यांनी राजश्री शंकर भोसले राहणार कसबे डिग्रज, नंदा बाबासो पवार राहणार कौलापूर आणि माधवी राजेंद्र सलगरे राहणार मालगाव यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबावर कोसळलेल्या आघाताची दखल घेत त्यांनी त्यांच्या भावना समजून घेत धीर दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी मिरज, उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार आदी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून उपलब्ध असलेली सर्व मदत तत्परतेने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले. अशा कठीण प्रसंगी शासन संवेदनशीलतेने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये त्वरित मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.